Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Never Angel World. Me as Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज फायनली आम्ही चेकआउट करत आहोत. वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि येस अमेझिंग टाईम होता गोवामध्ये. फुल ऑफ रिलॅक्सेशन आणि छान झालं सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरी 10 years ऑफ मॅरेज. आणि फायनली आता चेकआउट करत आहोत. खूप मोठा प्रवास आहे Goa to Mumbai, so let's see, and definitely gonna miss this view. Amazing. Waves आवाज एवढं छान वाटतंय ना. गोवाला मिस करू आता. पण गोवा इज लाईक असं यू कॅन प्लॅन ॲट एनी टाइम अँड कम. टाइम पाहिजे, फक्त टाइम पाहिजे. चला प्लॅन केलेलं की 8ला निघू बट लवकरच निघालो. हां 6:15लाच निघालो कारण नाही बोललं तरी पुढे आता आमचे खूप हॉल्ट्स होतील. स्टे आमचा चांगला होता, फक्त फूड जरा डिसअपॉइंटिंग होतं. द पार्कचं Le Méridien वॉज अमेझिंग, नो डाऊट इन दॅट. वेलकम टू सावंतवाडी. आता वाजले आहेत 8:45. एक्झॅक्ट 8:30ला आम्ही सावंतवाडीला पोचलो. आणि जे दरवर्षी आम्ही घेतो काजू मग आगळ हे सगळं काही मी घेतलंय. फाल्गुनीचा ॲक्च्युली काल फोन आलेला, तिला आगळ आणि कोकम हवं होतं तर ते तिच्यासाठी घेतलंय. ओले काजू घेतलेत. आईंना चुलीवरचे काजू आवडतात सो ते मी घेतलेलं आहे. सो चला मग निघालोत. इथे एकच शॉप आहे. आपण जेव्हा टुवर्ड्स आंबोळी घाट जातो त्या तळाच्या इथे लेकवरनं आपण जेव्हा राईट मारतो तेव्हा एकच शॉप आहे, तुम्हाला लगेच कळेल. बाहेर लाकडी खेळणी जे विकतात ना त्या स्टोअरमध्ये जायचं आणि त्यांच्याकडे मस्त आहे. फाल्गुनी लास्ट टाइम आगळ नेलं, तिला एवढं आवडलं. ती तेच म्हणत होती की ताई पूर्ण वर्ष म्हणजे जेव्हा ते संपलं तेव्हा पूर्ण वर्ष इथून तिथून सगळ्यांकडनं आगळ घेतलं आणि ते त्याची टेस्ट तशी अजिबात लागली नाही. आणि हे त्यांचं घरगुती आगळ आहे, टेस्ट खूप मस्त आहे. सो ते तिच्यासाठी घेतलं आणि निघालो. आम्हाला ॲक्च्युली तेच होतं की एवढ्या सकाळी ओपन होतं की नाही, बट ते झालेलं. आणि आता आम्ही निघालोत. आंबोळी घाट आता इकडनं 47 मिनिट्स दाखवतोय. आम्ही अजून नाश्ता नाही केलाय. आंबोळी गाव सॉरी. सो आम्ही अजून नाश्ता नाही केलाय. सो आम्ही तिथे घाटामध्ये नाश्ता करू. आणि नायसा मॅडम झोपलेल्या आहेत. एवढं गाडीमध्ये सामान भरलंय ना, म्हणजे बघितलं तर आपण काहीच घेतलं नाहीये. ती काल फक्त ते चप्पल वगैरे घेतलं तेवढं आणि दुसरं मी असं काही घेतलंच नाहीये. बट ते वहिनीकडे आम्ही गेलेलो, तिथे आम्हाला ते काही गिफ्ट्स मिळाले. त्याचे 1-2 पिशव्या त्या वाढलेल्या आहेत. आणि हे आता तरी कळत नाही ते सामान एवढं आला कुठून. एनिवेज आता ड्रायव्हिंग सीटवर आहेत सनी दादा. त्याचा आता आराम करण्याचा टाइम झाला, मग तो बोलतो मी ड्राईव्ह करतो. लेट्स आता पुढे. सो असं होत राहणार आहे. आणि पोचण्याचा टार्गेट अजून आम्ही काही केलेला नाहीये कारण येस वी जस्ट वॉन्ट टू एन्जॉय दिस जर्नी. आणि घाई नाही करायची. आई आम्हाला 3 दिवसांपासून बोलतात सावकाश या, खूप रात्र झाली तर जिथे असाल तिथे थांबा, पण ड्राईव्ह नका करू, सावकाश या. सो नाही आम्ही खूपच, मी त्याला कालच म्हटली की आपण जाऊ पण एकदम आरामात जाऊ कारण आता जे काही आहे ते उद्या नवीन रुटीन स्टार्ट होणार आहे. आज रात्री कितीही लेट गेलो किंवा कितीही लवकर गेलो तरी काय आज होणार नाहीये. सो
चला लेट्स गो. आणि रोड्स अमेझिंग आहेत म्हणून ड्राईव्ह करायला मजा वाटते है ना, स्मूथ. सो आमच्या डोक्यात हे पण आलं की आपण त्या साईडनी जाऊया, म्हणजे आपलं पूर्ण रत्नागिरी साईड वगैरे तिकडनं त्या रोडनी. पण आम्हाला इथे सावंतवाडीला यायचं होतं आणि मग असं झालं की हे फ्लेक्झिबल आहे आमच्यासाठी रोड, खूप रोड चांगले असल्यामुळे आपण फटाफट निघू. लास्ट टाइम आम्ही ते रोड्स पाहिले, आम्हाला नाही माहिती ते अजून रोड झाले आहेत की नाही. ज्यांना पण आयडिया असेल त्यांनी नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा येऊ तेव्हा तिकडची जर्नी आम्ही करू. सो लेट्स गो. फायनली पोचलोत. मॅडम उठल्यात, वाजले आहेत 9:40. थंड वातावरण आहे. हे काय आणलं तू? गरम भजी, वडा, मिसळ. हिल स्टेशनला आली ना. च्या जाऊबाई जोरात, सात्विक शुद्ध शाकाहारी. मला वाटतं आपल्याला एकच थाळी पुरेशी झाली असती. हा यम दिसतंय पण. थँक्यू. गेलो कर. कृष्णाची थाळी. हे मी एवढं नाही खाणार आहे. जेवढं पाहिजे तेवढं खा. एवढी क्वांटिटी असती तर मी बोलली असती पहिलेच नाही. सो वाजले आहेत 7:47 आणि भाजी खाणारे घरी 15 मिनिट्स मध्ये आम्ही घरी पोहोचू. म्हणजे एक्सप्रेस एक्झिट केलेला आहे. ऑलमोस्ट पनवेलच्या इथेच आहोत. आणि मगाशी आम्ही जे जेवलो त्याच्यानंतर आम्ही काही शूटच नाही केलं. आम्ही लगेच निघालो. सो जेवण जे होतं ते आम्ही केलेलं कराड इथे. थोडंसं कराड पुढे गेलं की सिटी थोडीशी सोडल्यानंतर. सो जाऊबाई जोरात म्हणून एक छोटंसं हॉटेल आहे. आणि आमचं ॲक्च्युली आज तेच होतं की आपण ना घरगुती काहीतरी खाऊया, कारण दिवस बाहेर खाल्लेलं तर असं झालेलं की वी नीड दॅट घरगुती. आपल्याला पंजाबी फूड वगैरे काही खायचं नाही आहे. आणि ते फायनली आम्हाला जेव्हा ते दिसलं तेव्हा मग आम्ही एंटर झालो. आणि छान होतं जेवण. तुम्ही पाहिलंच की ते आम्ही मटकीचं थाली घेतलेलं आणि आपलं पिठलं भाकरी. एवढं मस्त होतं ना घरगुती जेवण, छान. तिथे आपले पंजाबी फूड त्याचे सुद्धा ऑप्शन्स आहेत त्यांच्या मेनू कार्डमध्ये त्यांनी दिलेलं आहे. सो तुम्हाला हवे तर तुम्ही ते पण बघू शकता. पण तुम्ही कधी त्या साईडला गेलात तर नक्की ट्राय करा. हा ना सनी, छान होतं ना. घरातला स्वाद नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. येस, मस्त मस्त जेवण. आणि खास मला ते सांगावं असं वाटतंय, फ्रेशली बनवलेलं. म्हणजे दे टूक सम टाइम. मी तेच म्हणत होते काय चाललंय, म्हणजे एवढं काय टाइम. पण त्यांचं ते आवाज येत होता ना, त्यावरनं कळलं की एकदम गरम फ्रेश त्यांनी बनवून आपल्याकडे आणलेलं आहे. पुढ्यात आपल्या पुढ्यात ठेवलं. सो मस्त पोट भरून आम्ही ते खाल्लं. त्यानंतर आम्ही एक हॉल्ट घेतलं टी कॉफीसाठी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही मग फायनली आता पोहोचलो आहोत. सकाळी 7 की कधी 7:20ला आम्ही निघालो सकाळी. म्हणजे निघता थोडंसं हॉटेल तर आम्ही लवकरच सोडलं, पण निघता थोडं हे करेल. आणि मग नंतर आता 8ला आम्ही घरी बसलो. ऑलमोस्ट 12 तास. त्यातमध्ये आमचं नाश्त्याचा 1 तास हॉल्ट गेला, जेवणाचा 1 तास हॉल्ट गेला, थोडंसं 15-20 मिनटं पेट्रोल वगैरे भरलं, मग 15-20 मिनटं ते काय आपलं टी कॉफी वगैरे झालं. पण छान झाला प्रवास. तू झोपलेली नाहीसा, मस्त झोपून आलेली नाहीसा. नाश्त्याला उठली, जेवणाला उठली. हा, ती जेव्हा आम्ही स्टॉप केलो तेव्हा ती उठायची. आणि मस्त झाली आहे तिची झोप. आता फुल फ्रेश आहे, फुल चार्जड अप. मग घरी जाऊन बॅग अनपॅक करायची आहे. फुल चार्जड अप होत तरी ठीक आहे. चला. आणि प्रवास सुंदर झाला, छान वाटलं. थोडंसं काय ब्रेक
घेऊन आणि ट्रॅव्हलिंगला पण आम्हाला एवढा काही त्रास झाला नाही कारण आलटून पलटून ड्राईव्ह केलेलं आहे. कसं वाटतं तुला तुझी बायको ड्राईव्ह करते तेव्हा? किती रिलॅक्सिंग फील होतं तुला? सगळ्यात जास्त आनंद एकावर भार नाही पडत ना. 12 तास कंटिन्युअस ट्रॅव्हल करणं म्हणजे तू केलंय त्यांनी, असं नाही की नाही केलं. जेव्हा मी जेव्हा ड्रायव्हिंग नव्हती करत तेव्हा सनीने ऍक्च्युली 12 तास पण ड्राईव्ह केलेलं आहे. हा कुठे उटी बिटी बाबा आपण कसलं ट्रॅव्हल केलंय ना ते. ओ माय गॉड. उटीच्या वेळेस तर मी नवीनच शिकलेली गाडी आणि माझ्यात तर हिम्मत पण नव्हती की गाडी घेऊ आणि चालवू. आता तर मस्त झोपू पण शकतो बाजूला जेव्हा मी ड्राईव्ह करते. एनिवेज चला मग जे काही असेल पुढे ते तुम्हाला समजेलच ब्लॉग मध्ये. स्टे ट्यून्ड. सो बॅक टू होम आलोय घरी. असं एकदम खुश. सो आलेल्या सगळे बॅग्स. फ्रेंड्स बोलले होते तू कुठे गेले असं बोले. सो आल्याला सगळे बॅग्स अनपॅक केले. रचना किचनमध्ये गेली पण जेवण रेडी पण झालंय. आई आता जेवायला बसली आहे. आमचे अनपॅक झाले आणि जेवण इज रेडी. इथे का आले? काय करू? भात झालाय, वरण लावलंय. व्हॉट भाजी डू यू वॉन्ट? काही चालेल. वहिनींनी केली आहे. वहिनींचं आईंसाठी डब्बा आलेला. ऍक्च्युली वहिनींना माहितच नाही ना की आपण लवकर येणार आहोत म्हणून नायसा झाले जेवून. नायसाचं फेवरेट वाल. वहिनींनी वालाची भाजी आणि वालाची आणि हे आहे पालेभाजी मेथीची आहे. बस काही चालेल. काही चालेल. काही चालेल. कोबी फेवरेट. सो कालचा व्लॉग काही एंड करता आला नाही. काय नाही त्याच्यानंतर ॲक्च्युली ते जे तुम्ही पाहिलं की कोबी करू काही करू, पण मी काही केलं नाही. त्यानंतर फक्त भात आणि वरण आणि ज्या वहिनींनी भाज्या पाठवलेल्या सनी आणि मला ते पुरलं. कारण आम्ही दोघंच होतो. आईंचं जेवण झालेलं, नायसाचं सुद्धा जेवण झालेलं आणि बऱ्यापैकी होतं ते. म्हणून मग त्याच्यानंतर मी काहीच केलं नाही. बट असा गेला तो दिवस. अँड आता पुढचे जे पण ब्लॉग्स असतील ते वेडिंग रिलेटेड असणार आहेत आणि एक्सायटेड आहे मी खूप. सो येस यू पीपल स्टे ट्यून्ड. ह्यावेळेस जर्नीमध्ये आम्हाला अजून जास्त मजा आली कारण आम्ही दोघंसुद्धा ड्राईव्ह करत होतो. एकावरती ते भार नाही आलं जसं की मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये ऐकायला ते मिळालंच असेल. तर मी नक्कीच सगळ्यांना सांगेल ज्यांच्या घरी गाडी असेल त्यांनी प्लीज गाडी शिकून घ्या. आजकाल मला असं वाटतं गाडी शिकणं फार गरजेचं आहे. कधी कोणती इमर्जन्सी वगैरे आली, घरात कोण नसेल गाडी चालवणारा, म्हणजे तुमचा हस्बंड नसेल, भाऊ नसेल, तर ॲटलिस्ट तुम्ही ड्राईव्ह करू शकतात आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच तुम्ही गेन करा. खूप लोक घाबरतात, मला माहिती आहे, असं विचार करतात की अरे कसं काय, बट द मोमेंट यू विल लर्न ना तुम्हाला ते एक कॉन्फिडन्स येऊन जातो. आणि मेन म्हणजे शिकल्यानंतर ना ते जे काय म्हणतात ती प्रॅक्टिस आहे ना ती सोडायला नाही पाहिजे. माझं तेच झालं. मी जेव्हा खूप वर्षांपूर्वी शिकलेली, लाईक ऑलमोस्ट 12th नंतर मी जेव्हा शिकलेली, तेव्हा घरात गाडी नसल्यामुळे ती प्रॅक्टिस कधी झालीच नाही. तो कॉन्फिडन्स कधीच नाही आला. इवन लग्नानंतर सनीने मला 1-2 वेळा ट्राय पण केलं की मी तुला शिकवेल वगैरे, पण बापरे त्याच्याकडनं शिकणं म्हणजे तो जसं ड्रायव्हिंग शिकलेला ना तसं तो मला ड्रायव्हिंग शिकवत होता आणि तो कसा ड्राईव्ह करत होता तसा तो मला शिकवण्याचा प्रयत्न करत होता. आणि कितीही आपण बोललो ना, हे आपल्याला घरात जे शिकवतात ना ते एकदम फास्ट शिकवतात. हे असं तसं तसं तसं, म्हणजे काही लोक घरातच शिकतात, त्यांना काही क्लासेस वगैरे लावायची गरज नाही आहे. बट मला असं झालेलं की मी सनी इज अ गुड टीचर, पण मी तरी असं झालेलं की नको, मी वेगळा क्लास लावेल पाहिजे. कारण नाही बोललं तरी कसं जेव्हा ते शिकवतात तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीकडे सुद्धा खाली क्लच, ब्रेक हे सगळं काही असतं.
जसं आपण आपल्या साईडला असतं तसं त्यांच्या पण साईडला असतं. म्हणून तो एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आणि इव्हेंच्युअली तुम्ही शिकूनच जाता. 21 डेजमध्ये, आमच्या इथे तरी मी 21 डेजमध्ये शिकले. आणि त्याच्यानंतर सनीने माझी खूप प्रॅक्टिस घेतली आहे. म्हणजे कंटिन्युअस मी ड्राईव्ह करत होती. दरवेळेस तोच मला द्यायचा ड्राईव्ह करायला. आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तो मी गेन केला आहे. आता मी मॅन्युअल पण चालवू शकते आणि ऑटो पण चालवू शकते. माझी जी आहे ती ऑटो आहे, कारण घरात ऑलरेडी मॅन्युअल होती. म्हणून आम्ही विचार केला की आपण दुसरी ऑटो घेऊया. आणि मला इव्हेंच्युअली असं वाटतं पुढे जाऊन सगळ्या गाड्या ऑटोच होणार आहेत. मेन म्हणजे लॉंग ड्रायव्हिंगसाठी ऑटो बेस्ट आहे, कारण सतत ते क्लच ब्रेक ते दाबतो आपण जेव्हा लॉंग ड्रायव्हिंगचे असतो, खूप त्रास होतो जी मॅन्युअल गाडी आहे. सो तात्पर्य माझं तेच आहे की दोघं गाडी चालवू शकत होते, म्हणून ही जी जर्नी आहे ती अजून स्मूथली गेली. ते फायदेशीर ठरलं ॲक्च्युली. मेन म्हणजे सनी रिलॅक्स झाला, नाही तर याआधी सनीवरच तो भार पडायचा. मला आत्ता कळतं की जेव्हा ड्रायव्हिंगच्या वेळेस आपल्याला खूप झोप येते, तेव्हा जर गाडीमध्ये एकच ड्राईव्ह करणारा माणूस असेल आणि मग तो कसं हे सगळं टॅकल करतो, गॉड नोस. सिरियसली आता कसं मी जेव्हा ड्राईव्ह करत होती तर काही तासांनंतर 3 ते 4 तासानंतर मला असं सुस्ती यायची. तर मग मी त्याला बोलायची आता चल तू चालव. पण जेव्हा सनी चालवायचा तेव्हा मी लिटरली त्यावेळेस मी विचारच नाही केला की सनीला पण कदाचित सनीने मला कधी जाणवून पण दिलं नाही आहे की त्याला झोप येते किंवा तो थकलाय किंवा. आणि त्यावेळेस तर आम्ही जे लाँग जर्नी केले 10 hours 11 hours ते तर आम्ही मॅन्युअल गाडीमध्ये केलेत. म्हणजे त्यावेळेस तर त्याला कितीतरी त्रास झाला असेल. पण आता सगळं काही स्मूथली झालं आणि मजा आली. जर्नी एकदम मस्त गेली. म्हणजे असं त्रास नाही झाला. म्हणून घरी आल्यानंतर सुद्धा मी फुल एनर्जेटिक होती. तसंही आम्ही असतो. एनिवेज, आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.